तुमच्या खारी द्राक्षात तुमच्या खारी द्राक्षात कार्यक्षेत्रात तुमच्या कार्यक्षेत्रात हा पत्नी उद्बत्ती होईल. पदोन्नती होईल. पत्नी उत्पत्ती कशी होईल? जुल्यानंतर जुलै नंतर नवीन वस्त्रे मिळतील. वस्त्रे मिळतील. बस करा त्यांचं भविष्य. देवदत्त नागे माझा विद्यार्थी व्यायामाची फार आवड त्याला लहानपणापासून. वर्गातल्या सगळ्या पोरांची दप्तर हा आणायचा. असंच व्यायाम म्हणून आपलं व्यायाम व्हावा म्हणून. हा व्यायाम म्हणून फार आवड त्याला व्यायामाची. बरं लहानपणापासून याला मिशा बरं का. लहानपणापासून कशा मिशा असतील? पहिलीच मिशा त्याला कशा असतील म्हणजे स्केच पेनने असा काढायचा ना मिशा. अच्छा. मी तेव्हाच म्हटलं हा मोठ्यापणी याला मिशा येणार. क्या बात आहे यार. गुरु असाव तर असा यार. गुरु असाव तर असा. शब्दकोडे सगळ्यांनी सोडवलेले असतात. इथे वेगळे शब्दकोडे आम्ही आणलेले आहेत आणि ते मी आता एक एक इथे दाखवणार आहे आणि ते आपण सोडवायचे. तर एक आडवा शब्द आहे, एक उभा शब्द आहे. ज्याला येत आहे त्यानं इथे येऊन तो पूर्ण करायचा आहे रक्काना. पहिलं कन्फर्म करून घ्या. खाडाखोड झाली तर आपल्याकडे एकच कागद आहे. इथे आडवा शब्द आहे गणपतीचे एक नाव आणि उभा शब्द आहे सध्या तुमच्या सिरियल मध्ये सगळ्यात जास्त डायलॉग बोलणारा नट. डिस्कस करा. हे बरोबर असेल तर तुम्ही लिहू शकता. लेखक असल्यामुळे तेच पुढे आले. वाह 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 क्या बात है. यांनी तर बाबा बाजीच मारलेली आहे. सोप्या गोष्टीपासून सुरुवात झाली होती. खेळ हळूहळू अवघड होत जाणार आहे. आता तुमच्यासाठी आहे. अरे वा. इथे दोन शब्द आहेत, एक उभा आणि अर्थातच एक आडवा. उभा शब्द आहे महेश कोठारेंचा एक चित्रपट आणि आडवा शब्द आहे महेश कोठारेंचा फेमस डायलॉग. तुम्हाला आलं तर तुम्ही पण सांगू शकता. ह्यांच्या आधी हा गणपतीला बोलायचंय. लिहितो डायरेक्ट लिहिणारच. हा बोल पहिला मग. आडवा शब्द आहे तो डॅमिट आहे. पण डॅमिट बरोबर आहे. ट शेवटी आहे म्हणून तुम्हाला वाटतंय पण ह्याच्या आधी पण काहीतरी आहे बहुतेक. बसत नाही डॅमिट टीचर. मी लिहू काय इकडं सुचते वो. ऑल द बेस्ट सासूबाई. तुझं नको ऑल द बेस्ट मला. आली मोठी ऑल द बेस्ट करणार. हाय हाय संध्याकाळी तुला चांगलं अरे मारा काय करायचं ते करा. ती बघ कशी आहे. थरथराट. हा खरंच आहे. बरोबर आहे पण इथे काय डायलॉग असेल सरांचा फेमस. ते बाकीचे काही रिकाम नाही ठेवायचा. काय ओह डॅमिट. करेक्ट आहे. थँक्यू सर. हा शब्द होता. याला पण मिळतात 5 गुण. ओह डॅमिट. हे ओह हे फार कठीण होतं पण. आडवा शब्द आहे की खंडोबाचं गाव आहे जेजुरी. जेजुरी कुठल्या तालुक्यात आहे ते तालुक्याचं नाव. आणि उभा शब्द आहे की प्रवासासाठी देव पूर्वी कुठल्या वाहनाचा उपयोग करायचे. विमान. तालुका सांगायचा आहे जेजुरीचा. आणि हा डिस्कस करा. होत असेल तर तुम्ही लिहा. बघूयात.
तालुका जेजुरीचा लिहायचा आहे त्यांना. पुरंदर आणि ते खूपच धुरंदर दिसतायत. वा वा. येतं एक चालेल. काढत जा अशी म्हणजे पंच. वा वा करेक्ट आहे करेक्ट आहे करेक्ट आहे. वा 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 वा. येळकोट येळकोट. म्हणजे आता येस सर, म्हणजे आता आपण म्हणू शकतो का हे तर त्यांच्या डाव्या हाताचा खेळ होता. वा वा डाव्या हाताने लिहिले त्यांनी. पण बरोबर आहे ही माहिती परीक्षेत सगळ्यांनाच कळावी की पुरंदर तालुका आहे जेजुरीचा आणि पुष्पक विमान असं लिहिलेलं होतं. वा वा. चला आता पुढचं बघा अवघड आहे हे. अरे बापरे अनंतजोग. थांबा जरा थांबा जरा थांबा. शब्द पण घ्या भावना व्यक्त करू नका. उभा शब्द आहे लक्ष्मीकांत बेर्डेंचा एक डायलॉग, फेमस डायलॉग आहे. आणि हा आडवा शब्द आहे खतरनाक विलन तात्या विंचूचा एक डायलॉग. सर सर तुम्हीच आता सर टफ वन. एम बघ बुगे बघ ओम फट स्वाहा. भट स्वाहा ओम भट स्वाहा. हो जवळ आहे तुम्ही जवळ आहे. चला ज्याला येते त्याने करा. ए, पेंग्विन इकडे काय. मी घेतली सुपारी. करा करा. पोट आत घ्या सासरी बुवा. असू दे. खाता पिता घरातला येतो. माझ्या कुंकूला नाव ठेवायची गरज नाही. असू दे. मोठी डाएट हा इथपर्यंत त्यांनी पण ओळखलं होतं. आता इथं खरी परीक्षा आहे काय. अरे महेश. कसं पण हे महेश म्हणजे काय? बरोबर आहे. महेश महेश बरोबर. पण आत्ताचा स्कोर असा आहे की दोन्ही पण टीम बरोबर मध्ये पॉइंट मध्ये असतात. दोघांनी पण चांगला प्रयत्न केला. आता वेगळा टास्क आपण देणार सगळ्यांना. एक वेगळा टास्क सगळ्यांना देणार आहेत आपण. ऐका मला असं कळलंय की देवदत्त नागे तुम्हाला चहा फार आवडतो. त्यांचं प्रिय पेय आहे का हे बरोबर आहे? किती वेळा पिता साधारण दिवसातून? 25-30. 25-30 वेळा चहा पितात. आता बायकोला सांगेल मी चहा पिल्यानं बॉडी बनते.